युतीच्या प्रचाराचं चित्र आपल्याला समोर पाटण विधानसभा मतदारसंघातलं आता दिसतंय। 2 तास झाले, दुपारी 2 वाजल्यापासून आता 3:45 वाजले। 2 तास झाले ही माणसं सभेमध्ये आलेली आहेत, एकही माणूस त्यातला हल्लेला नाही। ही माणसं धरून आणलेली, गोळा करून आणलेली माणसं नाहीत, ही एका विचारानं बांधली गेलेली माणसं आहेत। आणि मला माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या माझ्या कार्यकर्त्यांवर, माझ्या सहकाऱ्यांवर, माझ्या मतदारांवर निश्चित विश्वास आहे की नेहमीप्रमाणे ती महायुतीची पाठराखण या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ह्या मतदारसंघातली जनता करेल। आणि माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा 400+ बहुमतानं जे आपल्याला पंतप्रधान करायचं आहे ते मन या मतदारसंघातल्या लोकांनी सुद्धा बनवलेलं आहे, सातारा जिल्ह्यानं बनवलेलं आहे, महाराष्ट्रानं बनवलेलं आहे। त्यामुळं 400+ जे खासदार माननीय मोदी साहेबांच्या बरोबर निवडून येणार आहेत त्यातला एक खासदार सातारचा खासदार हा महायुतीचा आदरणीय उदयनराजे भोसले साहेबांच्या रूपानं नक्की चांगल्या मताधिक्याने निवडून जाईल। साहेब, सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत, तिथं कशा प्रकारची स्थिती आहे? मी पहिल्या 5-6 दिवसामध्ये 2 दिवस कोल्हापूर आणि 2 दिवस हातकणंगले मतदारसंघामध्ये मी गेलेलो होतो। अत्यंत चांगलं वातावरण आहे आणि दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रासप, RPI आठवले गट, RPI कवाडे गट हे सगळे पक्ष हे पूर्ण ताकदीनं महायुतीचं बहुमत आणण्यासाठी म्हणून कामाला लागलेले आहेत। मी विश्वासानं आपल्याला सांगतो, कोल्हापूरची जागा आणि हातकणंगलेची जागा ही महायुतीमधली शिवसेनेची चांगल्या मताधिक्यानं निवडून येणार आहे।